नमस्कार, मी सायली जोशी राजवाडे. मी येत्या वर्षात Instagramवरती म्युझिक अँड माइंडफुलनेस या नावाने एक सांगीतिक चॅनल सुरू करते, ज्यामध्ये आपण संगीत आणि संगीताशी निगडीत ज्या संज्ञा आहेत, संकल्पना आहेत, त्याविषयी इथे चर्चा करणार आहोत. मी एक विद्यार्थिनी आहे, मी शिकतेय आणि जे काही मला माहिती आहे ते ज्ञान मी या थ्रू देण्याचा प्रयत्न करते. मलाही तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगू शकता, सजेस्ट करू शकता, किंवा तुम्ही संगीत क्षेत्रातले असाल तर तुम्ही मला सांगा की ही संज्ञा ही लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, किंवा नवीन जे संगीत शिकतात त्यांना माहिती होणं गरजेचं आहे, किंवा मलाही माहिती होणं गरजेचं आहे. तुम्ही अगदी निसंकोचपणे मला तुम्ही हे सांगू शकता, शेअर करू शकता, ज्यामुळे या प्लॅटफॉर्म थ्रू आपण त्या लोकांपर्यंत पोहोचू शकू. आता संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य या तीनही शाखांबद्दल आपण फक्त परफॉर्मिंग रिलेटेड नाही तर थेरॉटिकल सुद्धा काही आपण ज्ञान यातून आपण घेण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अजून एक आहे, हे चॅनल सुरू करण्याचा माझा उद्देश. मी जेव्हा गाणं शिकायला सुरुवात केली तेव्हा मी होते 5 वर्षाची. तेव्हा तर सोशल मीडिया एवढं नव्हतंच आणि त्यामुळे ना कन्फ्युजन नसायचं फार. म्हणजे जे सांगितलंय गुरूंनी तेवढंच. आता मात्र काय झालंय की एखादा 5 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी गाणं शिकणार तर त्यांचे आई वडील जर त्या क्षेत्रातले नसतील किंवा त्यांना सांगीतिक बॅकग्राऊंड काही नसेल तर ते युट्यूब किंवा अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं एवढी माहिती बघतात, गोळा करतात आणि त्यातून क्रिएट होतं ते कन्फ्युजन. तर कन्फ्युजन केव्हा क्रिएट होतं, जेव्हा तुम्हाला एक सोर्स ऑथेंटिक माहिती नाहीये, की तुम्हाला माहिती नाही की हे आहे ना कॉन्सेप्ट ही अशी आहे किंवा ही या सोर्स मधून आलेली आहे, किंवा आता एखादे बंदिशकार आहेत, एखादे आपल्याला माहिती आहेत की त्यांनी शब्द लिहिलेले आहेत, तर आपण ते ऑथेंटिक सोर्स थ्रू इथे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त ऑथेंटिक माहिती या चॅनेलवरून मी देण्याचा प्रयत्न करेन. मी इथे मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधून कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. माझा हे चॅनल सुरू करण्यामागचा उद्देश इतकाच आहे की लोकांना संगीतातला जो काही आनंद आहे किंवा इंटरेस्ट आपण म्हणू आता, तर तो नेहमी तसाच जागृत राहिला पाहिजे. आणि फक्त गाणं शिकणं, गायला किंवा एखादं वाद्य वाजवायला शिकणं किंवा नृत्य शिकणं हेच नाहीये, पण ते ऐकायचं कसं गाणं, किंवा एखादं वाद्य वादन सुरू आहे तर ते कसं ऐकावं, किंवा नृत्य चाललेलं आहे तर त्या परफॉर्मन्समध्ये नक्की काय काय गोष्टी असतात की ज्या आपण बघायला गेलो एखादा कार्यक्रम आणि आपण आनंद घेऊ शकू, याही खूप महत्वाच्या आहेत. तर ते मी या प्लॅटफॉर्म थ्रू सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आपण सगळेजण जास्तीत जास्त संख्येने या प्लॅटफॉर्मला कनेक्ट होऊया आणि मला असं वाटतं की एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करूया. मी विद्यार्थिनी आहे, मलाही बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळतील अशी अपेक्षा आहे. तर या नवीन वर्षामध्ये ही छान आपण सुरुवात करू आणि संगीताची जी परंपरा आहे, जो आनंद आहे, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.